या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दामिनी दिशाला म्हणत असते की अगं या पारूला किर्लोस्करांच्या सगळ्या प्रथा परंपरा माहीत आहेत, तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित करेल, तू इथे येऊन आराम कर. आणि त्यामुळे दिशा बाजूला जाऊन बसते तर पारू त्या माऊलींची सेवा करण्यासाठी पुढे येते. ती अगदी आनंदाने त्या सगळ्या बायकांच्या पायांना तेल लावून देत असते, छान मालिश करत असते. आणि पारू करत असलेली सेवा पाहून अहिल्याला आणि प्रियाला तर तिचं खूप कौतुक वाटतं. सावित्रीसुद्धा आनंदानेच पारूकडे पाहत असते. तिला तर असं वाटत असतं की जणू पारू सुनेचंच कर्तव्य पार पाडते. पण दामिनीचा आणि दिशाचा चेहराच पडतो. तर त्या सगळ्या बायकासुद्धा पारूचं खूप कौतुक करतात. तिला म्हणू लागतात की पोरी, तू तर अगदी आमच्या पोटच्या मुलीसारखी आमची सेवा केलीस. आणि त्यामुळे पारूलाही आनंद होतो. त्यावेळी दिशा मात्र मनाशी म्हणत असते की या मूर्ख पारूने पुन्हा एकदा सगळं फुटेज खाल्लं. जो मान मला मिळायला हवा होता तो आता पुन्हा एकदा हिलाच मिळाला. पण आता मी हिला सोडणार नाही, हे खरं. त्यानंतर मग सगळे वारकरी पुढे जाण्यासाठी निघतात. दिंडी किर्लोस्करांच्या घरातून बाहेर पडते. सर्वजण खूप आनंदात असतात. अगदी मनोभावे त्या दिंडीमध्ये सहभागी झालेले असतात. आणि मग ते सगळे वारकरी रिंगण करतात आणि त्यात वेगवेगळे खेळ खेळायला सुरुवात करतात. किर्लोस्करांच्या घरातील लोकसुद्धा त्या सगळ्यात छान सहभागी होतात. आदित्य आणि प्रीतमही टाळ वाजवत नाचत असतात. आणि हे पाहून पारू आणि प्रिया तर खूपच खुश होतात. आणि मग त्या दोघीसुद्धा फुगडी खेळण्यासाठी जातात. त्यामुळे अहिल्या आणि श्रीकांत कौतुकाने त्यांच्याकडे बघू लागतात. तितक्यात दामिनीसुद्धा अहिल्याला म्हणते की वहिनी चला ना, आपण सुद्धा फुगडी खेळू. पण अहिल्या तिला नकार देते. त्यामुळे मग दामिनी सगळ्यांजवळ जाऊन माझ्यासोबत फुगडी खेळता का असं त्यांना विचारू लागते. पण कोणीही तिच्यासोबत फुगडी खेळायला तयार होत नाही. आणि हे पाहून मोहन आणि श्रीकांत हसत असतात. दिशा मात्र रागातच पारूकडे बघत असते आणि म्हणत असते की आता काही झालं ना तरी मी या पारूच्या मंगळसूत्राचं सत्य घरातील सगळ्यांसमोर घेऊन येणारच. आणि मग ती सरळ पारूकडेच जाते आणि तिच्यासोबत फुगडी खेळायला सुरुवात करते. तर प्रिया दामिनीसोबत खेळत असते. पण दिशाला पुढे आलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सगळेजण तिच्याकडेच पाहत असतात. तर दिशा पारूला म्हणत असते की पारू, मला माहीत आहे तू आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरत असते, स्वतःला किर्लोस्करांची सून समजत आहे. पण आता मी लवकरच तुझं हे सत्य घरातील सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. तू हे जे मंगळसूत्र लपवून ठेवलं आहे ना, ते बघ आता मी कसं अहिल्याला दाखवते. मग तूच विचार कर अहिल्या तुझी काय अवस्था करेल याची. आणि हे ऐकून पारू तर खूपच घाबरते आणि ती दिशाला समजवण्याचा प्रयत्न करते. पण दिशा फुगडी खेळताना त्या पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र बाहेर काढते आणि मग तिचा हात सरळ सोडून देते. पारू खाली पाडणारच असते. पण तितक्यात आदित्य जाऊन तिला सावरतो. आणि हे पाहून सगळेच जण खूप घाबरतात. आणि त्याचवेळी ती संधी साधून पटकन पारू पुन्हा एकदा तिचं मंगळसूत्र लपवते. त्यामुळे दिशाचा प्लॅन फसतो. तर त्या वारीतील बायका आदित्यला म्हणू लागतात की बरं झालं पोरा, तू तुझ्या बायकोला सावरलं, नाहीतर ती तोंडावर पडली असती. अशीच तू कायम तिची आयुष्यभर साथ दे. आणि ते ऐकून आदित्य आणि पारू एकमेकांकडे बघू लागतात. तर अहिल्या खूप चिडते. श्रीकांत तिला शांत राहायला सांगतो. आणि मग त्यानंतर घरातील सर्वजण त्या वारकऱ्यांचा निरोप घेतात आणि वारी पुढे जाण्यासाठी निघते. मग सर्वजण घरात जातात, आपापल्या कामांमध्ये व्यस्त होतात. पण दिशा पारूकडे जाते. ती हसतच पारूकडे बघत असते आणि म्हणत असते की पारू, तुझ्या मंगळसूत्राचं छोटंसं सत्य मला तर माहीत आहे. आणि जरी माझा आजचा प्लॅन फसला असला ना तरी मी लवकरच तुझं हे सत्य त्या अहिल्यासमोर घेऊन येणार आहे. मग मलाही बघायचं आहे अहिल्या तुझं काय करते ते. पण त्यावेळी पारू न घाबरता नजर वर करूनच दिशाकडे बघत असते आणि हसत असते. त्यामुळे दिशा चिडून म्हणते की नजर खाली करायची, नाहीतर जर माझं डोकं फिरलं ना तर मग मी तुझी काय अवस्था करेल हे तुलाही कळणार नाही. तुला तुझा तो लाडका हरीश आणि त्याचा तो भाऊ आठवत असेलच ना, त्यांची मी काय अवस्था केली होती माहिती आहे ना तुला. आणि त्यामुळे पारूला वाईट वाटतं. तिला हरीशचा आणि त्याच्या भावाचा चेहरा आठवतो आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. तर दिशा तिला धमकी देत म्हणत असते की पारू, मला माहिती आहे तुझा माझ्यावर खूप राग आहे. अगं पण या किर्लोस्करांनी माझ्यासोबत जे काही केलंय त्यानंतर मग मी त्यांचा बदलासुद्धा घ्यायचा नाही का. तुला तर माहिती आहे यांनी माझ्याकडून सगळं काही हिसकावून घेतलं.
मग मला बदला तर घ्यावाच लागेल ना, आणि त्याचसाठी आता मी या घरात आले आहे. आता तू बघशीलच मी एकेकाची कशी वाट लावते ते. पण ते ऐकून पारू तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागते आणि म्हणू लागते की या सगळ्यात परितोष सरांची काय चूक आहे. पण दिशा म्हणत असते की कोण परितोष, काय लायकी आहे त्याची. अगं मी माझं गोल अचीव करण्यासाठी त्याच्यासारख्या 10 माणसांचा जीव घेऊ शकते. आणि ते ऐकून पारू तर खूपच घाबरते. तर ती दिशा हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर मग आदित्य काम करत असताना पारू त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. पण आदित्य मुद्दाम तिच्याकडे लक्ष देत नाही. आदित्यने आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून पारू खूप प्रयत्न करते, पण तरीही आदित्य तिच्याकडे बघत नाही. त्यामुळे मग पारू रागातच तेथून जाण्यासाठी निघते. पण आदित्य तिचा हात पकडतो आणि म्हणू लागतो की काय गं पारू, तुझं एवढंच प्रेम आहे का माझ्यावर? मी लक्ष देत नाही आहे म्हटल्यावर लगेच तू जाण्यासाठी निघाली. अगं हट्टाने इथे थांबली असती तर काय बिघडलं असतं का? पण पारू रागातच त्याच्याकडे बघू लागते. त्यामुळे आदित्य हसतच तिची माफी मागतो आणि मग त्यानंतर तो पारूचा हात हातात घेतो आणि तिच्याशी गप्पा मारू लागतो. त्यांचं बोलणं सुरू असतानाच पारूला पुन्हा एकदा दिशाने दिलेली धमकी आठवते आणि ती आदित्यला म्हणू लागते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण तो म्हणत असतो की मला माहिती आहे तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हेच सांगायचं आहे ना. पण पारू म्हणते की नाही आदित्य सर, प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. आणि त्यानंतर मग दिशाने जे काही सांगितलेलं असतं आणि जी काही धमकी दिलेली असते त्याबद्दल आदित्यला ती सांगू लागते. आणि त्यामुळे आदित्य चिडतो आणि म्हणतो की चल आपण लगेच जाऊन याबद्दल आईला सांगू, म्हणजे आई दिशाला घराबाहेर काढेल. पण पारू त्याला थांबवते आणि म्हणते की देवी आईंना सुद्धा माहिती आहे तर दिशा मॅडम कशा आहेत ते, पण त्यांनी परितोष सरांसाठी त्यांना या घरात ठेवलं आहे. त्यामुळे आत्ता आपण हे सगळं करून काही उपयोग नाही आहे. उलट आपण त्या दिशा मॅडमवर बारीक लक्ष ठेवायला हवं. आणि पारूचं म्हणणं आदित्यलाही पटतं आणि तो लगेच अहिल्याला काही न सांगण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर मग पारू तिच्या घरी जाण्यासाठी निघते. पण आदित्य तिला थांबवतो आणि तो तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागतो. पण पारू लाजते आणि पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मारुती त्याच्या घरात बसलेला असतो. तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते. तिला पाहून मारुती तर खूपच घाबरतो. तर दिशा म्हणत असते की वा मारुती मामा, तुम्ही तर अजूनही तसेच आहात. खरं तर तुम्हाला बघून खूप दिवस झाले होते, पण तुमच्यात काही बदल झालेला नाही आहे हे पाहून बरं वाटलं. आणि मग ती पुढे असं म्हणू लागते की मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या मुलीनेच फसवलं आहे. त्यामुळे तुम्ही आता बंगल्यावर सुद्धा जात नाही, तिथे कोणाशी काहीही बोलत नाही. अहो पण तुम्हाला माहिती आहे का, त्या लोकांना ना या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही आहे. तुम्ही बंगल्यावर का येत नाही, त्यांच्याशी का बोलत नाही याचा साधा त्यांनी विचारही केलेला नाही आहे. पण बरोबर आहे म्हणा, जर तुमची मुलगीच तुमचा विचार करत नसेल तर मग त्या परक्या लोकांकडून तरी तुम्ही काय अपेक्षा करणार ना. आणि दिशाचं असं बोलणं ऐकून मारुतीला वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दिशा पारूला म्हणत असते की बघ आता तुझा बाप रडतोय, पण लवकरच या घरातील सगळेजण रडू लागतील. आणि मग ती किर्लोस्करांसाठी जेवण बनवते आणि त्या जेवणामध्ये एक पावडर मिक्स करते. मग ती सगळ्यांना जेवणासाठी एकत्र बोलावते. पण ती स्वतः मात्र जेवण करण्यासाठी बसत नाही. असं सांगते की आज माझा उपवास आहे. त्यामुळे सगळेजण जेवायला सुरुवात करतात. पण त्याचवेळी दुसरीकडे सावित्री मात्र पारूला सांगते की काहीतरी गडबड आहे. त्या दिशा मॅडमने ना जेवणात कोणतीतरी पावडर मिसळली आहे आणि त्यामुळे पारू घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.